जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रेत मोठा आर्थिक घोटाळा, कमिटीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर देवालय यात्रेत बेकायदेशीर पाळणे, अनाधिकृत स्टॉल उभारणी, ऑफ रेकॉर्ड आर्थिक व्यवहार आणि सुरक्षितेचा गंभीर अभाव उघड झाल्याचा आरोप करत यात्रा कमिटी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। याबाबत नगरसेवक संतोष जाधव, पंकज गुरव, संजय पाटील कोथळीकर, गुंडाप्पा पवार, रंगराव पवार, अनिता कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कांबळे यांनी जयसिंगपूर पोलिसांकडे निवेदन दिलं आहे। यात्रेत मोठे पाळणे उभारण्याचे काम सुरू असताना पाळणा मालक चालकांकडून तब्बल 33 लाख रुपये घेण्याची कबुली ट्रस्टच्या अध्यक्षांनी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही अधिकृत टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याने मोठा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे। प्रत्यक्षात गोळा झालेल्या रकमेचा आकडा लपवला जात असून व्यवहारात पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यात्रेसंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि प्रसार माध्यमांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्याने प्रशासकीय समन्वय बिघडल्याचा आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे शासकीय परवानगी न घेता पाळणे व मनोरंजक साधने उभारली जात असून कोणत्याही पाळण्याचा विमा काढलेला नाही किंवा स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आलेले नाही। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या सर्व प्रकारात काही ट्रस्ट पदाधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप करण्यात आला असून या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।